पुन्हा एकदा माझ्या सर्व अक्षर मित्रांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांचं. आज आपण या ठिकाणी धूलिवंदन हा शब्द लिहिणार आहे आणि तोही 3 रंगामध्ये. मग ते कशा पद्धतीनं लिहिणार आहे त्यासाठी आपण काय केलेलं आहे, असे खडूचे तुकडे करून घेतलेले आहेत. असा रंगीत खडूचा बॉक्स आहे. पांढरा रंग म्हणून आपण कोरस हा खडू वापरलेला आहे. असे खडूचे तुकडे करून आपण घेतलेले आहेत. चला तर आता आपण धूलिवंदन हा शब्द या ठिकाणी लिहूया. आपण फ्री हँड हा शब्द लिहून घेणार आहे. म्हणजे यामध्ये आपण कसल्याही प्रकारची डबल लाईन्स ओढून घेतलेले नाहीत. जशा पद्धतीनं असेल देवनागरी अक्षरलेखनामध्ये तशा पद्धतीनं आपण धूलिवंदन हा शब्द लिहिणार आहे. थोडासा आपण क्रॉस लिहिणार आहे ओघवत्यापणानं. चला आपण त्यासाठी पहिल्यांदा बेस कलर म्हणून या ठिकाणी इथं निळा रंग वापरणार आहे. चला आपण लिहूया. पहा, खडू आपल्याला असा पकडायचा आहे. हा देवनागरी अँगल आहे तो. चला लिहूया आपण. पूर्णपणे आपण देवनागरीनं लिहिणार आहे. असं आपण थोडंसं त्याला मॉडिफाय करूया. पहा, धूलिवंदन. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी आपण ओघवत्या ह्याच्यामध्ये आपण घेत असू तरी जे परपेंडिक्युलर म्हणजे उंची ते लंब रूपात अक्षरांची असली पाहिजे. मगच ते आपल्याला अक्षर काय होणार आहे, सुंदर दिसणार आहे. म्हणजे अक्षरांची जी ॲनाटॉमी आहे ते ॲनाटॉमी बदलत नाही. हे आपण थोडंसं मॉडिफाय केलं. हे असं आपल्याला पुढे इकडं पण घेता येतं आणि इथं आपला न असा आपण घेतला. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता वरची शिरोरेखा आपण देऊया. शिरोरेखा देत असताना आपल्याला क्रॉसमध्ये ही शिरोरेखा असे क्रॉस म्हणण्यापेक्षा थोडंसं प्रवाह आपल्याला सारखं दाखवायचं आहे. पहा, अशा प्रकारे म्हणजे खालून वरती गेलेलं. चला इथं आपल्याला वेलांटी देऊया. धूली आणि वंदन याच्यामध्ये पण आपण आता हे अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आता याला आपण मस्तपैकी विविध रंग वापरून पुन्हा एकदा आपण शॅडो टाईप करून टाकूया. पहिल्यांदा आपण लाईट्स दाखवूया. याच्यामध्ये मी हिरव्या रंगाचा घेतलेला आहे. याला जवळचा रंग आहे. पहा, इकडून पण घेऊया. असं आलेलं. इथं आलेलं बरोबर. याला पण असं घेऊया. चला इकडून पण घेऊया. यासाठी फळा आपल्याकडे शक्यतो काळा असेल तर खूप सुंदर. काळ्या फळ्यावर हे रंगीत खडू खूप उठून दिसतात. जर पत्र्याचा असेल तर त्याला तुम्ही ब्लॅकबोर्ड कलर मारून घ्या. जो एशियन पेंटचा आहे तो मारून घ्यायचा कलर. आणि खूप त्याच्यामध्ये आपल्याला चांगले इफेक्ट मिळतात. ग्रीन बोर्डवर अशा प्रकारचा इफेक्ट मिळत नाही. यासाठी काय करायचं तर फळ्याला काळा रंग मारून घ्यायचा. अशा प्रकारचा
जिथं जिथं आपल्याला लाईट्स आहेत तिथं तिथं आपण लाईट्सचा इफेक्ट द्यायचा आहे. आता वरच्या बाजूला इकडून घेऊया, म्हणजे दिसेल अशा प्रकारे. आता आपले शॅडो इफेक्ट आहे, तो इफेक्टसाठी आपण काय करू, यालाच आपल्याला दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी आता आपण काय करतो, इथं लाल रंग घेतोय. पहा, आता या बाजूला म्हणजे इकडच्या टोकाकडून आपल्याला धरायचं आहे. पहा, असा असा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. इथं असा अशा प्रकारचा. थोडीशी मोठी अक्षर घेतली तर आपल्याला हे इफेक्ट आहे ते इफेक्ट चांगल्या प्रकारे बघायला मिळतील. हे असा असा आपला चपटा होऊन जाईल. त्यावेळेस आपण खडूचं टोक बदलायचं, म्हणजे आपल्याला तो इफेक्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. चला इथं पण घेऊया. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक पण करा. आपल्या अक्षर मित्रांना पुढेही पाठवा. पाहण्यासाठी तुम्हीही याचा प्रयत्न करा. कमेंट्स बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स पण द्या. त्याच्यामध्ये काही बदल आणि इम्प्रूव्हमेंट करायचे असतील तरी आपण आणखी त्याच्यामध्ये बदल करू. चला बघा, आता हा इफेक्ट आपल्याला इथं दिसून येईल असा. ही खालची बाजू आता हे अशा प्रकारचं, आणि या ठिकाणी हे वरचं असं, हे असं. मग याच्यामध्ये हे अशा प्रकारचं आपण हे केलेलं आहे. आता हा जो पुढचा भाग राहिलेला आहे तो आपण करूया. आपला असा खडू मोडतो त्यावेळेस आपण खडू बदलायचा, आणि बदलून आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी इफेक्टसाठी तो खडू नीट वापरायचा. पहा, हा जो भाग आहे जो कॅलिग्राफीचा, तो खूप काळजीपूर्वक काम करायला लावणारा भाग आहे. आपण इथं पण थोडंसं असं करूया ह्याला. आता आपण या ठिकाणी लाईट म्हणून मी पिवळ्या रंगाचा वापर करणार आहे, आणि खालच्या बाजूला इथं जांभळ्या रंगाचा वापर करणार आहे. असं हे आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा थोडासा जर समजा आपल्याला वाटलं की चला आपण पिवळ्या रंगाचा हे आपण काहीतरी थोडासा वापर करू, तर तुम्ही करू शकता. असं आणखी त्याचं देखणं रूप आणण्यासाठी. जिथं तुम्हाला करायचं आहे तिथं अशा प्रकारे जिथं जिथं तुम्हाला वाटेल, जिथं लाईटचा खरंच योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येतो, अशा प्रकारे इथंही करू आपण. इथंही करू. जिथं आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी इथंही करू. याही बाजूला आपण या ठिकाणी इथं करू. म्हणजे या ठिकाणी असं आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल. अशा प्रकारे हा धूलिवंदन शब्द आपल्याला योग्य प्रकारे करता येईल. आपल्याला इथं पण थोडासा
पिवळ्या रंगाचा वापर करूया. इथेही करूया, इथेही करूया. म्हणजे दिसायला खूप सुंदर आणि डिसेंट असं वाटेल. वरची लाईन पण आपल्याला जर कुठं जर करायची असेल तर अशा ठिकाणी जिथं चढ आलेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही करू शकता. इथेही करूया. आणि पिवळा रंग संपलेला आहे, म्हणजे पिवळ्या रंगाचं काम झालेलं आहे. पुन्हा कुठं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण इथं पूर्ण करू. अशा प्रकारे हा धुलिवंदन शब्द आपण देवनागरीमध्ये थोडासा मॉडिफाय आणि देवनागरीचंच रूप आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आपणास आवडल्यास आपण प्रयत्न करा आणि इतरांनाही अशा प्रकारचा व्हिडिओ पुढं पाठवा. खूप खूप धन्यवाद.